वणी गावच्या आदिवासी कन्या रवीना विजय गायकवाड हिने राष्ट्रीय वरिष्ठ आंतरराज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 2 पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केलेले आहे। चेन्नई येथे झालेल्या या स्पर्धेत रवीनाने 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक आणि 5,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक मिळवून आपल्या अदम्य इच्छाशक्तीचा परिचय करून दिला आहे। चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातून 23 पुरुष 15 महिला खेळाडू सहभागी झाले होते। प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रवीनाने हार मानली नाही। तिचे वडील विजय गायकवाड आणि आई तायाबाई यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या, तरीही तिने प्रशिक्षक बबलू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव सुरू ठेवला आणि हे यश मिळवले। रवीनाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वणी गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी वणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत सभागृहात तिचा नागरी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी वमको बँकेचे चेअरमॅन महेंद्र बोरा हे होते, तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना उपसरपंच विलास कड, वणी API गायत्री जाधव, नरेंद्र वड, संतोष रेहेरे, रवी सोनवणे, गणेश देशमुख, बबिता सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत रवीनाचे अभिनंदन केले। त्यांनी रवीनाचा वणी एक्सप्रेस म्हणून गौरव केला आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन मदत करेल असे आश्वासन दिले। यावेळी रवीनाचे प्रशिक्षक बबलू चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना रवीनाने गावातील लोकांचे आभार मानले। आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक आणि आईवडिलांना दिले। तिने आपल्या पुढील ध्येयांबद्दलही सांगितले। रवीनाने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून ते वणी आणि परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे। कॉलेजमध्ये शिकते। तिथं शिकत असताना मी सहजासहजी प्रॅक्टिस करायची आवड होती म्हणून मग मित्रमैत्रिणींमुळे मला कळलं की कोच आहेत आमचे, तर तू जॉईन कर म्हणून सांगितलं मला। मग मी त्या कोचकडे गेले। त्यावेळी मला काही माहीत नव्हतं याच्यातलं की पुढे जाऊन काय होतं, काय फायदे होतात त्याचे आणि कसं पळायचं वगैरे। तर आज जे काही मला यश मिळाले, नॅशनलला मेडल लागले, त्यामागची सर्व मेहनत माझी कोच बबलू चव्हाण यांची आहे आणि आज पण मला काही कळत नाही त्या गोष्टीतलं, पण ते सर्व प्रॅक्टिस माझ्याकडून करून घेतात। त्यांचा जो शब्द आहे तोच माझा पण शब्द, म्हणजे त्यांनी म्हटलं की तुला मेडल लागेल 100%, तर लागलंच। हा त्यांचा शब्द होता की तुला मेडल लागेल। माझा स्वतःचा तर अजिबात विश्वास नव्हताच, त्यांचा जो विश्वास होता त्या विश्वासाने आज मला मेडल लागला आणि हे यश मिळाले। पुढील आहे स्पर्धा अजून ओपन नॅशनल वगैरे, खेलो इंडियासाठी माझं सिलेक्शन झालं आहे। आता त्याचीच तयारी चालू आहे आणि त्याच्यात पण नक्कीच मला यश मिळेल असे माझ्या गुरुवर्यांचा शब्द आहे, तर ते पुढे कळेलच तुम्हाला। ऑलिम्पिकसाठी काही तुझी तयारी चालू? हो, ते पुढच्या गेमसाठी तयारी चालूच आहे। आता प्रयत्न चालू आहे सर्वांचे, आभार वगैरे अभिनंदन मला मिळाले, तर माझे प्रयत्न चालू आहे। दररोजचा सराव कसा करतो? दररोजचा सराव कसा असतो? रोजचा सराव असतो, आठवड्यातून एकदा सुट्टी असते। आज येताना सुद्धा आम्ही सकाळी ग्राउंड करूनच इकडे आलो आहोत। किती वेळ करतो असतो म्हणजे इझी रन असेल तर 1 तास, जसं वर्कआउट असतो स्प्रिंट वगैरे, त्या हिशोबाने 12-13 किलोमीटरच्या आसपास, 22 किलोमीटरच्या आसपास जातं डेली। तयारी करताना ज्या काही अडचणी आल्या त्याच्याबद्दल काय सांगतो? अडचणी खूप येतात, खास करून आर्थिक अडचणी, म्हणजे या गोष्टीत पैसा खूप लागतो। जवळपास महिन्याचा 20,000च्या आसपास खर्च होतो आणि बाहेर जाण्यासाठी तिकीट वगैरे, बाहेर राहायला तिकीट, तिकडनं येताना बाहेर रूमचा वगैरे रेट, ह्या सर्व गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात। छोट्या छोट्या लोकल मॅरेथॉन खेळून मी ह्या गोष्टी ॲडजस्ट करते। मला आशा आहे की मला नक्कीच ह्या गोष्टींची मदत मिळेल। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।